जिल्ह्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील आम्ही सगळे कंत्राटदार बंधू आज या ठिकाणी आझाद मैदान नवी मुंबई येथे होत असलेल्या आंदोलनासाठी महाराष्ट्राच्या कंत्राटदार फेडरेशनच्या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने जलजीवन मिशनचे कंत्राटदार आहोत। परंतु ह्या राज्यातील सर्व कंत्राटदार बंधूंच्या वेदना संवेदना आणि समस्या सारख्याच आहेत। गेल्या 2.5 वर्षापासून निधी मिळत नसल्याकारणाने ह्या राज्यातील कंत्राटदार प्रचंड आर्थिक हालाकीत आलेले आहेत, प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत। या समस्येला काही 4 लोकांनी त्रासून कंटाळून जवळजवळ या राज्यातल्या 4 युवा कंत्राटदार बंधूंनी आत्महत्या देखील केलेल्या आहेत, तरी देखील या शासनाला जाग येत नाही। ह्या अजून आमचा किती अंत पाहणार आहेत? आम्ही आता हे शेवटचं अस्त्र उपसलेलं आहे। आम्ही काम बंद आंदोलन तर केलेलंच आहे, परंतु या राज्याच्या शासनाला प्रशासनाला याची जाणीव व्हायला पाहिजे। तुम्ही कितीपर्यंत लांबणीवर नेणार? या राज्याच्या विकासाचा खरा कणा असलेला हा कंत्राटदार, या राज्याच्या निर्मितीला सगळ्यात मोठा हातभार लावलेला असलेला हा कंत्राटदार, तुम्ही याच्या बाबतीत जर असं उदासीन धोरण जर ठेवलं तर यापुढे हे राज्य विकासाच्या बाबतीत ह्या देशाच्या अगदी खालच्या क्रमांकावर येऊन जाणार, यात शंका राहिलेली नाही। तरीसुद्धा अजून वेळ गेलेली नाही, तरी आमची प्रशासनाला, आमच्या या राज्याच्या मुख्यमंत्र्याला नम्र निवेदन आहे की याबाबत आपण अत्यंत गांभीर्याने विचार करून या राज्याच्या ह्या कंत्राटदारांचा तुम्ही जो थकवलेला निधी आहे तो तात्काळ रिलीज करावा आणि या कंत्राटदारांना न्याय मिळवून द्यावा, अशी आम्ही त्यांना पुन्हा एकदा या आपल्या माध्यमातून विनंती करतो। सर्व विभागाच्या खाते प्रमुखांना पत्र दिलेलं आहे। सर, याच्यामध्ये असं आहे की हे सर्व कंत्राटदार, माजी मंत्री जयंतराव पाटील यांनी सांगितलं होतं की आता इलेक्शनचा काळ आहे, कंत्राटदार हे त्यांच्या स्टेजवर आहे, परंतु आता आम्ही खरोखर त्यांच्या स्टेजवर होतो, पण पुढच्या वेळेस नक्की आम्हाला विचार करायला लागेल। जर आमचा निधी मिळत नसेल, 1 लाख करोड रुपये जर महाराष्ट्र शासनाचे जर सरकारला कंत्राटदार लोकांचं देणं आहे आणि जर सरकार देत नसेल तर पुढच्या वेळेस आम्ही सर्व कंत्राटदार बांधव सरकारच्या विरोधात आम्हाला राहावं लागेल। आम्ही तर सरकारच्या बरोबरच होतो, परंतु आम्हाला आता निधी मिळत नाही आहे, हातबल झाले सर्व, आणि सरकार आहे, सरकारपुढे आम्ही काय करणार? आमचे अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष ठाणे जिल्हा, आज आम्ही ठाणे जिल्ह्यातून संबंध ठेकेदार इथे आलेलो आहोत। संबंध महाराष्ट्रातून इथे कंत्राटदार आलेले आहेत, परंतु एवढे जवळजवळ 2.5 ते 3 वर्ष झाले शासनातर्फे आम्हाला निधी मिळत नाही। जवळजवळ जलजीवन मिशन असू दे, ग्रामविकास असू दे, आदिवासी मंत्रालय असू दे, PWD सार्वजनिक बांधकाम, या सर्व खात्यांकडून जवळजवळ 1 लाख कोटीपर्यंतच्या आसपास देणी, लोकांची देणी आहेत। आम्ही काम करून जवळजवळ 2 वर्षापासून आमचे पैसे जे आहेत, आम्ही गुंतवलेले पैसे आम्हाला मागण्यासाठी भीक मागण्यासारखं आम्ही काम करतो, तरी पण हे सरकार काय जागा होत नाही, सरकार काय आम्हाला निधी आमचा देत नाही। परंतु सरकारला एक सर्व माहिती असूनसुद्धा विकास जो ठेकेदार जो आहे यो महाराष्ट्राच्या विकासाचा एक सरकार आणि जनता यातला एक विकास केंद्रबंधू आहे का, जे विकासात निधी जो आपण जी कामं मंजूर करतात ते काम करण्याचं काम हे जे ठेकेदार करतो, त्याचाच निधी जर तुम्ही टाकलं, गावाचे विकास कसे होतील, शहराचे विकास कसे होतील? परंतु सरकार एकदम गोंधळात आहे। सरकारने काय केलं आहे, छोटे मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे मेले पाहिजेत, मोठे जे इन्फ्रावाले आहेत ते जगले पाहिजेत। इन्फ्राच्या लोकांना भरपूर निधी दिला जातो, जे 1000 कोटीचा, 1500 कोटीचा, 2000 कोटीचा ज्याचं काम असेल त्याला बरोबर निधी दिला जातो, परंतु जे आमच्यासारखे छोटे मोठे कंत्राटदार आहेत, जे 1 कोटीचं, 50 लाखाचं, 20 लाखाचं, 10 लाखाचं जे कामं करतात, अशा ठेकेदारांना पैसे दिले जात नाही। सरकारकडून पूर्णतः दिशाभूल केली जाते, मोठ्या ठेकेदारांना पैसे दिले जातात। म्हणून आम्हाला आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की संबंध ठेकेदारांना लवकरात लवकर सर्व खात्या, जे खाते आपले PWD खाते असेल, जलजीवन मिशन असेल, पाणी पुरवठा खातं असेल, आदिवासी विकास असेल, जलसंधारण असेल, जलनिसारण, जे खाते आहेत त्या खात्यांचे सर्व निधी लवकरात लवकर सरकारने देण्यात यावा। अन्यथा या संबंध ठेकेदार हे भविष्यात हे आता उपोषण, अमरण उपोषण सुद्धा करतील आणि जेल भरो आंदोलन सुद्धा करतील, असा हा सरकारला आमच्या सर्व ठेकेदारांकडून इशारा आहे। हमें लाइक करें, मुंबई और महाराष्ट्र से जुड़ी हर खबर के लिए STV न्यूज को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन को प्रेस करें और पाएं ताजा तरीन खबरें।